हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आज आपण चिरोटे बनवूया, ते पण एकदम स्वादिष्ट, एकदम खुसखुशीत आणि परतदार. त्याकरता रेसिपी स्टार्ट करूया. तर मी 1 ग्लास घेतलेला आहे गव्हाचं पीठ. तर त्याला मी चाळणीने छान चाळून घेते. या प्रकारे मी चाळणीने चाळून घेते, त्यामुळे काय होते की पीठ इकडे तिकडे उडत नाही आणि लवकरच चाळलं जाते. या प्रकारे मी चाळणीने छान चाळून घेते. हे बघा, खूप लवकर चाळून झालेला आहे. आणि हा जो कोंडा वाचलेला आहे हा मी फेकून देते. चला याला फेकून देऊया. आता मी घेते मैदा. तर मी 1 ग्लास मैदा घेतला आहे, त्याला पण छान चाळून घेते. तर चला चाळणीच्या सहाय्याने मी त्याला सुद्धा चाळून घेते. या प्रकारे फटाफट आपण चाळून घेऊया. त्यानंतर मग दुसरे इन्ग्रेडियंट्स आपण याच्यामध्ये मिळवूया. हे बघा, छान चाळून झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकत आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे जिऱ्याचं पूड टाकायचं आहे. त्याला छान आपण मिळून घेऊया. अजवाईन घेतला आहे, त्याला हाताने छान मस्त कुच करून त्याला पण छान याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि याला मिळून मग याच्यामध्ये आपण टाकूया तेल किंवा तूपसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर हे बघा, मी याच्यामध्ये तेल टाकत आहे आणि तेल टाकून छान याला मिळवायचं आहे. आणि जर असे मिळत नसेल तर आपण दोन्ही हाताने छान याला मॅश करून सुद्धा मिळवू शकतो. त्यामुळे काय गुठल्या वगैरे काहीच पडत नाही आणि पूर्ण लम्स वगैरे छान मिळून जातात. या प्रकारे दोन्ही हाताने मस्त याला मॅश करून आपण मिळवून घेऊया. जोपर्यंत मिळवायचा, हे बघा, अशी मुठ्ठी बनली पाहिजे तर आपलं मयन छान तयार झालेलं आहे समजायचं. आता याच्यामध्ये मी कुणकुणा पाणी ॲड करत आहे. तर कुणकुणा पाणी टाकून आपण याचा डो तयार करूया. तर डो आपल्याला सख्त तयार करायचा आहे, खूप ढिला डो तयार नाही करायचा आहे. तर हे बघा, मी याच्यामध्ये थोडा थोडा पाणी ॲड करून डो तयार केलेला आहे आणि छान मस्त सख्तसा असा डो तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता याला आपण 1 घंट्याकरता असं झाकून ठेवूया. तर चला 1 घंटा रेस्ट करायला ठेवतो. 1 घंट्यानंतर याला थोडासा मळून घेऊया हाताने. आणि मळल्यानंतर याचा जो आहे लोई याची तोडायची थोडीशी आणि त्यानंतर पारीसमध्ये पण आपण याला छान मस्त असं लंबासा बेलून असं मळून घेऊया. हे या प्रकारे आपण छान याची लोई लंबी तयार करायची आहे. कारण आपल्याला याचे पार्ट करायचे आहेत. आपण बरोबर पार्टमध्ये याला डिवाईड करूया. या प्रकारे आपण बरोबर याला चाकूच्या सहाय्याने याला कापून घेऊया. आता मी 1 लोई घेतली. 1 लोईला आपण याची पाती बनवायची आहे. तर मी दोन प्रकाराचे चिरोटे बनाना सांगणार आहे तुम्हाला. तर हे बघा, मी आता पहिले एका प्रकारचे सांगत आहे. तर मी छान मस्त पतलीशी पाती बेललेली आहे. तशी आपल्याला पतलीशी पाती बेलायची आहे. त्यानंतर चाकूच्या सहाय्याने आपल्याला याला कट करायचं आहे. तर छोटेसे कट करायचे आपल्याला, खूप चवडे कट नाही करायचे आहे. तर या प्रकारे आपण कट केल्यानंतर याला राऊंडमध्ये याला असं लपेटायचं आहे. तर राऊंडमध्ये बघा, या प्रकारे लपेटायचं आहे याला. आणि त्यानंतर अशी पोंगळीसारखी बनवायची आहे. मग याला थोडंसं असं राऊंडमध्ये असं फिरवायचं आहे, थोडंसं खिचायचं आहे. आणि त्यानंतर मग जे दोन्ही छोर आहे त्याला पकडून चिपकवायचे आहे. तर या प्रकारे चिपकवून थोडासा याला हाताने दाबून हलक्या हाताने आपल्याला 1-2 वेळा आपल्याला बेलन चालवायचं आहे. किंवा तुम्ही हलक्या हाताने हाताचे जरिये पण तुम्ही याला दाबू शकता. तर या प्रकारे मी अशी चिरोटे बनवले आहे. आता मी दुसऱ्या प्रकारचे पण बनवणं सांगणार आहे. तर बघा, मी पोळीसारखी चांगली मोठी पाती बेललेली आहे. आता मी याच्यामध्ये थोडासा तूप ॲड करणार आहे. आणि तूप ॲड करून याला सगळीकडे छान फैलून लावायचं आहे तुपाला. आणि लावून झाल्यानंतर याला फोल्ड करायचं आहे. तर आपल्याला असं 3-4 वेळा फोल्ड करायचं आहे या प्रकारे, कारण आपल्याला परतदार चिरोटे बनवायचे आहे. तर हे बघा, या प्रकारे मी फोल्ड केला आहे. आता याच्यावर मी थोडंसं बेलन फिरवेल, कारण मला थोडासा चवडा पाहिजे, चवडाई थोडी जास्त पाहिजे. याकरता मी बेलन फिरून थोडासा चवडा करणार आहे याला. बस या प्रकारे. त्यानंतर याला राऊंडमध्ये याला असं
लपेटायचा आहे आणि जो शेवटचा जो भाग आहे तो आपण चाकूचे जरिये काटून याला वेगळा करून घेऊ, कारण हा चिपकणार नाही इतका. आणि याला छान मस्त चांगल्याने चिपकवून याला छान सेट करायचं आहे. तर दाबून दाबून आपल्याला सेट करायचं आहे छान. आणि सेट झाल्यानंतर मग चाकूचे जरिये आपल्याला चिप्ससारखे जो स्लाइड्स काटतो आपण त्या प्रकारे आपल्याला याला पातळ पातळ काटायचे आहे. तर बघा या प्रकारे आपण पातळ पातळ काटूया. तो असे सगळे चिप्ससारखे आपल्याला स्लाइड्स काटून तयार करायचे आहे. आणि त्यानंतर तयार झाल्यावर आपण याला तेलामध्ये तळूया. तर हे बघा स्लाइड्स काढल्यानंतर आपल्याला हाताने छान मस्त राऊंड राऊंड करायचं आहे आणि हाताने दाबायचं आहे. तर आपल्याला छान मस्त शेप द्यायचा आहे गोल गोल. तर हाताने आपण असं राऊंड राऊंड करूया आणि त्यानंतर हाताने हलक्या हाताने दाबायचं आहे. बस, आपल्याला बेलायचं वगैरे नाही आहे. तर ही वाली रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा मित्रांनो. खूप लवकरच बनते आणि खूपच सोपी पण आहे बनवायला, काही कठीण नाही आहे बिलकुल पण. आणि खायलासुद्धा खूप छान लागते. परतदार बनते, छान मस्त परत निघते याची. तर हे बघा या प्रकारे मी बनवत आहे. तर तुम्ही पण ट्राय करून जरूर बघा. तर या प्रकारे मी पूर्ण जे चिरोटे आहे ते असे दाबून दाबून बनवलेले आहे. आता आपण याला तळूया. तुम्ही तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत तेल गरम होऊन राहिलं आहे. तोपर्यंत आपण असे चिरोटे बनवून पूर्ण तयार करूया. चला आता आपण याला तळूया. तर एकदम आपल्याला लो फ्लेममध्ये आपल्याला तळायचं आहे आणि थोडासा तेल गरम होईल तेव्हाच आपल्याला याला टाकायचं आहे. एकदम जास्त कडक तेलमध्ये तळायचं नाही आहे, एकदम लो तेलमध्ये तळायचं नाही. बघा किती सुंदर चिरोटे बनवून तयार झालेले आहे, दिसून राहिले ना, बिलकुल परतदारवाले. असं वाटत आहे जसे बालुशाही परतदारवाली बालुशाही बनली आहे. हे बघा जो आपण दुसऱ्या राऊंडमध्ये आपण जे हे केलेलं आहे, हे बघा किती छान परत निघालेली आहे, खूप छान परत निघाली आहे आणि खूप छान मस्त बनवून तयार होत आहे. तर आपल्याला छान मस्त गोल्डन सोनेरी तळायचं आहे याला. तर छान मस्त गोल्डन कलर आल्यानंतर याला तेलामधून काढूया. तर या प्रकारे मी पूर्ण चिरोटे तेलमधून काढत आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच छान परतदार बनवून तयार झालेली आहे. आता मी चाशणी पहिलेच तयार करून ठेवली होती. तर मी कडक चाशणीमध्ये याला डुबवून ठेवलं 5 मिनटाकरता. आणि त्यानंतर मी याच्यातून चाशणीमधून बाहेर काढणार आहे. तर खूपच सुंदर आणि खूपच टेस्टी लागतात मित्रांनो हे